श्री स्वामी समर्थ. आज 23 एप्रिल हनुमान जन्मोत्सव. आज हनुमान चालीसा पठण केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात. हनुमान चालीसासाठी कोणतेही विशेष नियम आवश्यक नाहीत, परंतु काही लहान गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ते खूप आवश्यक आहे. हिंदू धर्मानुसार हनुमानाची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. असे मानले जाते की त्याच्या उपासनेमुळे सर्व लोकांमध्ये समृद्धी येते, सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ परिणाम प्राप्त होतात. या कारणास्तव त्यांचे भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय करतात. असे मानले जाते की जो कोणी हनुमानाची पूजा करतो त्याला समृद्धी, संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असा विश्वास आहे. हनुमान चालीसेचे नियमित पठण केल्याने देव प्रसन्न होतो आणि सर्व संकटापासून मुक्ती मिळते. हनुमान चालीसामध्ये सुमारे 40 श्लोक आहेत. असे मानले जाते की हनुमान चालीसेचे पठण करताना जर एखाद्या व्यक्तीने सर्व नियमांचे पालन केले नाही तर त्याला पूजेचे फळ मिळत नाही. हनुमान चालीसेचे पठण करताना कोणत्या चुका टाळाव्यात हे आपण पाहणार आहोत, पण त्याआधी तुम्हाला पण हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. 1. श्रीरामांचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका. हनुमान हे प्रभू रामांचे महान भक्त आहेत याची आपल्याला जाणीव आहे. त्यामुळे प्रभू रामांचे नाम घेतल्याशिवाय हनुमान चालीसा सुरू करू नका, अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि तुम्हाला त्याचे फळ भेटणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी 3 वेळा जप करणे खूप शुभ मानले जाते. जेव्हा तुम्ही पाठ कराल तेव्हा सर्वप्रथम एका भांड्यात पाणी भरा. त्यानंतर हनुमान चालीसेचे पठण झाल्यानंतर त्या पाण्याचे सेवन करावे. याचा तुम्हाला फायदा तर होईलच, पण हनुमानजी त्यांच्या आशीर्वादांचा भरभरून वर्षाव करतील. 3. मंगळवार आणि शनिवार हनुमानाचे दर्शन. हनुमान चालीसा पाठ करणाऱ्याने मंगळवार व शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन घ्यावे. जर तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिरात गेलात आणि त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावला आणि तिथे बसून हनुमान चालीसेचे पठण केले तर तुम्ही महान व्यक्ती बनू शकता. तुमचे दुःख दूर होतात. 4. तुमच्या मनात अयोग्य विचार आणू नका. हनुमान चालीसेचे पठण करताना मनात कोणताही अनुचित विचार येऊ नये. दररोज हनुमान चालीसा पठणासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. विशेष परिस्थितीत चालीसा प्रवास करताना आणि झोपण्यापूर्वी देखील पाठ केला जाऊ शकतो. 5. असे मानले जाते की घरात हनुमान चालीसा पठण करताना नेहमी शुद्ध शरीर आणि मनाने मंदिरात दिवा लावून हनुमानजींचे ध्यान करा. 6. जर तुम्ही हनुमान चालीसेचे पठण करत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही चुकूनही कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नये आणि विनाकारण कोणाचेही नुकसान करू नये, एखाद्याचे भांडण करू नये. जर तुम्हीही हनुमान चालीसेचे पठण करत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही कोणाचाही अपमान करू नये. हनुमान चालीसासाठीही अपशब्द वापरू नयेत. तर हनुमान चालीसेचे पठण केले तर गरिबांना मदत करावी. 7. कोणत्याही गुन्हा करू नये आणि खोटे बोलू नये. हनुमान चालीसेचे पठण केल्यास कोणताही गुन्हा करू नये. तू कोणाशी तरी फसवणूक करतोस तर तीही फसवणूक टाळावी आणि खोटे बोलू नये. जर तुम्ही कोणाचा द्वेष करत असाल तर तुम्हाला उपासनेचे फळ कधीच मिळणार नाही. 8. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार जेव्हा एखादी व्यक्ती हनुमान चालीसाचा योग्य प्रकारे जप करते तेव्हा त्याचा खूप फायदा होतो. त्याचवेळी तुम्ही कधीही चालीसा पाठ करू नये. हनुमान चालीसा वाचणार असाल तर सगळे व्यवस्थितपणे वाचूनच त्या जागेवरून उठले पाहिजे. कोणत्याही मधल्या धडल्यापासून कधीही धडा सुरू करू नका. अभ्यास करत असाल तर खऱ्या मनाने करा, नाहीतर पाठ केल्याचे फळ कधीच मिळणार नाही. 9. जर तुम्ही हनुमान चालीसा पाठ करत असाल तर चुकूनही तामसिक अन्न किंवा मद्य सेवन करणार नाही याची काळजी घ्या.
असे केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधाचे पात्र बनू शकता. हनुमानजी हे बालब्रह्मचारी असून मांसाहार आणि मद्यपानाच्या सेवनापासून दूर राहावे, तरच उपासनेचे फळ मिळेल. 10. जर तुम्ही तुमच्या घराच्या समृद्धीसाठी हनुमानजींची प्रार्थना केलीत. चालीसा पठण करताना चुकूनही कोणत्याही प्राण्याला किंवा गरिबाला दुखवू नका. असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख येत राहते. घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि घरातून सुख समृद्धी कायमची निघून जाते. 10. हनुमान चालीसा वाचण्याची घाई करू नका. जेव्हा तुम्ही हनुमान चालीसा वाचता, मग तुम्ही कधीही घाई करू नका आणि त्यातील कोणत्याही श्लोकाचा उच्चार चुकीच्या पद्धतीने करू नका. हनुमान चालीसा नेहमी संयमानेच वाचली पाहिजे. 11. शरीर आणि मन स्वच्छ ठेवा. हनुमानजी आणि त्यांचे आवडते श्रीरामांचे चित्र बसवा. त्यानंतर त्याच्यासमोर पाण्याने भरलेले पात्र ठेवा. चालीसा किमान 3 ते 108 वेळा पाठ करा. घरी हनुमान चालीसा पठण करताना शरीर आणि मन स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. 11. चुकीच्या संगतीच्या लोकांसोबत कधीही राहू नका. जर तुम्ही हनुमान चालीसा वाचाल तर तुम्ही चुकीच्या लोकांच्या संगतीत बसून त्यांना त्यांच्या चुकीच्या कामात साथ दिली तर तुमचं पतन निश्चित आहे. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा. 12. कुटुंबातील सूतक कालावधी. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा सूतक कालावधी असतो. जोपर्यंत सूतक आहे तोपर्यंत हनुमानासह इतर कोणत्याही देवतेची पूजा करू नये. यावेळी मंदिरातही प्रवेश करू नका. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.